2 दिवसांचे 2 तासात करते 2 एकर मका कुटी करण्याचे काम ट्रॅक्टर माउंटन हार्वेस्टर मजुरांचा वाढता तुटवडा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेल्या मक्याचे उत्पादन याचा विचार करता नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये मका काढणीसाठी ट्रॅक्टर माउंटन हार्वेस्टर दाखल झालेला आहे। या हार्वेस्टरच्या माध्यमातून मका कापणीसाठी आणि कुटी करण्यासाठी मजुरांची गरज लागत नाही। ब्राझील प्रणालीने विकसित असलेला हे हार्वेस्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। या संदर्भात या हार्वेस्टर कामाचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव चांदवड यांनी। तर या संदर्भात शेतकरी रोहित पवार व संजय ठाकरे तसेच निसर्ग ॲग्रो संचालक साहेबराव ठाकरे यांनी अधिक माहिती दिली। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड तालुक्यातील काजी सांगवी आणि या काजी सांगवीच्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मकाच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्या मकाच्या शेतामध्ये मका काढण्यासाठी मजूर मिळत नाही, कुठल्याही कामाला मजूर मिळत नाही। त्या संदर्भामध्ये मी एक शेतकऱ्याच्या मकाच्या शेतामध्ये आलेलो आहे। त्या मकाच्या शेतामध्ये आपल्या पाठीमागे बघताय हे हार्वेस्टर एक मशीन आलेलं आहे। हे मशीन तुम्हाला जे कामाला 2 दिवस लागते ते काम 2 घंट्यात होतं असं या ठिकाणी आपण आता या ठिकाणी बघितलेलं आहे। या ठिकाणी जी शेतीमध्ये मका जी केलेली आहे त्या मक्यामध्ये 4 सऱ्याच्या आत ही मक्याची बिटं काढून ठेवतात आणि त्यानंतर हे उभे असलेले मकाचं पीक हे या मशीनद्वारे कट केले जात आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे। दादा, काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये? या संदर्भात सांगू इच्छितो की माणसांच्या अभावी मजूरच मिळत नसल्यामुळे हार्वेस्टिंगमुळे आमचं काम एकदम सोपं झालं आणि वेळेची पण बचत झाली आणि वावर लवकर रिकाम होऊन आम्ही त्याच्यात कांदे लावू शकतो। या मशीनद्वारे जे काढले जाते मका, काही शेतीचे नुकसान, पिकाचे नुकसान? नाही, नुकसान वगैरे काहीच नाही, काहीच नुकसान नाही। त्याचप्रमाणे आपल्या सोबत आणखी एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे। दादा, काय सांगाल तुम्ही या शेती संदर्भात मका काढल्याचे मशीन आलेलं आहे? सर्वप्रथम मी या ठिकाणी मी शेतकरी म्हणून एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी माणसांच्या अभावी खऱ्या अर्थानं मका आमची दिवाळीपर्यंत ही मका राहून गेली असती, पण या मशीनच्या अभावी आम्ही 1 तासामध्ये खऱ्या अर्थाने 1 एकर वावर आम्ही या ठिकाणी कव्हर करू शकतो आणि आमची बिट्टी पण, आम्हाला दाणे पण या ठिकाणी वाचतं, आमचं उत्पन्न या ठिकाणी आहे। दुसरा विषय असा आहे की आमच्या गुरांसाठी ही कुट्टी या ठिकाणी वापरली जाऊ शकते। ही दोन्ही फायदे या मशीन पासून होत आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी समाधानी आहोत। काही या शेतकऱ्यांनी सांगितलं का आम्ही या मकाच्या याच्यापासून ती कुट्टी केली जाते, त्याच्यामुळे जनावरांना खाण्यास चांगलं योग्यशीर आहे। त्याचप्रमाणे आपल्या सोबत या ठिकाणी जे निसर्ग ॲग्रो या ठिकाणी त्यांची ते मशीन मालक आहे, ते चालक आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही, हे मशीन तुम्ही आणलं, तुमची काय संकल्पना? आता हे जे ट्रॅक्टर माउंटन हार्वेस्टर आहे आणि हे आणण्याचा उद्देश असा आहे की नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्रात विक्रमी असं उत्पादन मकाचं होतं। आता जर तुम्ही खरीपाचा हंगाम जर बघितला असेल तर नाशिक जिल्ह्यात तुमची जिथपर्यंत नजर पुरेल तिथपर्यंत तुम्हाला मक्का पीक दिसणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता गायींचं प्रमाण जे आहे गोधन ते महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे। महाराष्ट्रातून दूध उत्पादनामध्ये शेतकरी त्यामध्ये सहभागी होत आहे। मग आम्ही काय केलं, पंजाबला गेलो आणि पंजाबमध्ये हे ब्राझील प्रणालीचं ट्रॅक्टर माउंटन हार्वेस्टर आहे। हे मिनिमम 30 लाख रुपयामध्ये तुम्हाला मिळू शकतं। म्हणजे जर तुम्ही हा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर आहे, हा 17 लाख रुपयामध्ये तुम्हाला कोणत्याही शोरूम मध्ये तुमच्या चांदवडला भेटेल, नाशिकला भेटेल, लासलगावला कुठेही तुम्हाला महाराष्ट्रात तुमचं जे महिंद्राचं शोरूम असेल त्या शोरूमला तुम्हाला 17 लाख रुपयापर्यंत ट्रॅक्टर आणि 14-14.5 लाख रुपयापर्यंत पाठीमागचा म्हणजे कुट्टीचं ते मशीन एकत्र असं ट्रॅक्टर माउंटन हार्वेस्टर आहे। याचा फायदा असा आहे की ते 1 तासामध्ये तुमचं जवळजवळ मिनिमम 2 तास पकडा, 2 तासामध्ये 1 एकराची कुट्टी करू शकतं। मात्र दिवसभरात हे मशीन 2च एकराची कुट्टी करतं। याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ट्रॉली भरल्या जाते आणि शेतकऱ्यांसाठी मी एक सल्ला देतो, तुम्हाला जर वाटत असेल की हे 10 एकर काढील, तसं काढत नाही, हे दिवसाला 2च एकर काढतं, कारण त्याच्यात वेळ जातो। आता ही ट्रॉली भरलेली आहे, खाली करायला शेतकऱ्यांकडे 1-2 किलोमीटरला जाईल, तिथं खाली करायला वेळ होईल, तोपर्यंत हे मशीन उभं राहतं आणि तुम्ही एकाच शेतामध्ये 4-5 ट्रॉले काही आणू शकत नाही। 1-2 ट्रॉली 3 ट्रॉले आलेल्या असतात, त्याला वेळ जातो। त्याच्यामुळे हे हार्वेस्टर जरी यांत्रिक पद्धतीने असलं तर दिवसभरात 2च एकर काढलं जातं, कारण त्याला अडथळे आहे। त्याला सलग जर काम असलं तर दिवसभरात 4 एकर काढील, पण सलग काम नसतं, वेळ जातो, त्याच्यामुळे 2 एकरचं हार्वेस्टिंग होते। पण मात्र शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, कुठल्याही पद्धतीची बिट्टी दाबत नाही। तुम्ही बघितलं आता हे आम्ही बिट्टी पाडून घेतलेली होती अगोदर,
बिट्टी पाडल्यानंतर तुम्ही बघितले बिट्टी 2-4 सऱ्यांच्या आत बिट्टी पडते. ट्रॅक्टरने ते हार्वेस्टरने ती सोंगून घेतलेली आहे मका, त्याच्यामुळे बिट्टी दाबत नाही. चाराही मोर घासासाठी बनलेला आहे, कुट्टी झालेली आहे. म्हणजे आता चाराही गेला आणि बिट्टी उचलून गेली. या शेतकऱ्यासाठी वावर खाली झालेला आहे. ते आता तिसऱ्या दिवशी इथं रोटावेटर फिरून कांदे लागवड करणार आहे. त्यामुळे जर कोणी मजूर म्हणत असेल किंवा कोणी लोक म्हणत असतील का हे दाबले जातं, शेतीने शेत तोडवलं जातं हार्वेस्टरने, काही तोडवलं जात नाही. फक्त पाऊस 4-5 दिवस नसावा. 4-5 दिवस जर पाऊस नसला तर तुमचं हे हार्वेस्टर जोरात चालतं मकासाठी आणि शेतकऱ्यांसाठी भविष्यात हे एक वरदान ठरणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो आढावा घेतला, या मशीन मालक असेल, चालक असेल, यांनी जो आढावा दिला की या मशीनद्वारे कुठलीही जमीन दाबत नाही, कुठली नुकसान होत नाही आणि दिवसाला कम से कम 2 एकर हे कुट्टी केली जाते आहे, असं या संदर्भात यांनी सांगितलेलं आहे. डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास. डीजे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड.